नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो. तर सर्वप्रथम माझ्या गोड गोड आणि माझ्या प्रिय मैत्रिणींना शुभप्रभात. तर मी कविता जस्ट इमेजिन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. तर काल सांगितल्याप्रमाणे आपण इथे रोज एक व्हिडिओ टाकणार आहोत असं मी सांगितलं होतं. तर आज आपण इथे एक रेसिपी टाकलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे पत्तागोबीची भाजी. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अगदी सगळ्या जमेल आपली अशी रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे पत्तागोबी घेतलेला आहे. अर्धा जो आहे तो मी कापला आहे चाकूने. सॉरी त्याबद्दल. तर आपण परत एकदा कापून दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. हे बघा तुम्ही अर्धा इथे मी कापून साईडला ठेवत आहे आणि अर्धा तुमच्या देखत चाकूने कापत आहे. पण तुम्ही बघू शकता चाकूने अजिबातच व्यवस्थित कापता येत नाहीये. हे बघा अजिबात व्यवस्थित कापता येत नाही. तो बारीकच होत नाही कारण की माझा जो चाकू आहे ना तो खराब झालेला आहे. त्यामुळे हा पत्तागोबी जो आहे तुम्ही बघू शकता किती जाड जाड कापला गेलेला आहे. तर आता आपण यासाठी आपला घरगुती जुगाड करणार आहोत. तो जुगाड काय आहे? तर हा पत्तागोबी जो आहे आपण आपल्या घरच्या जुगाडने कापणार आहोत. तो जुगाड आहे हा. तर तुम्ही बघू शकता असं एक जंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि तो असा या प्रकारे याच्यावर आपल्याला ठोकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पत्तागोबी जो आहे तो बारीक होईल. हे बघा अशा प्रकारे आपण इथे पत्तागोबी जो आहे असा बारीक करून घेऊया. हे बघा चाकूचा आणि आपल्या घरगुती जुगाडचा किती फरक आहे तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त याच्याने बारीक झालेला आहे आणि मुळात म्हणजे याच्याने आपला हा जो आहे हा एकदम असा जाडसर झालेला आहे आणि चाकूने आपल्या हाताला लागण्याचा सुद्धा भीती असते. त्यामुळे आपण चाकू साईडला ठेवून देऊया आणि आपला जुगाड घेऊया. चला तर आपल्या या जुगाडाने आपण मस्त या ग्लासने आपला जो पत्तागोबी आहे आपण इथे मस्त असा बारीक करून घेऊया. आता दोन्ही हाताने प्रेशर दिला की आपला पत्तागोबी जो आहे मस्त बारीक होतो. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आपला पत्तागोबी जो आहे बारीक होत आहे. तर मी हा सर्व पत्तागोबी जो आहे अशाच प्रकारे बारीक करून घेत आहे. हे बघा मस्त आपला पत्तागोबी जो आहे खूप मस्त बारीक होत आहे. तर तुम्ही याच्याने मंचुरियन सुद्धा करू शकता. तर आपण याच्यामध्ये पुढच्या वेळेस जो आहे आपण याच्यामध्ये मंचुरियन कसे करायचे हे सुद्धा आपण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. तर हे बघा तुम्ही बघू शकता की किती मस्त सुंदर आपला पत्तागोबी जो आहे खूप मस्त एकसारखा बारीक होत आहे. हे बघा किती सुंदर बारीक झालेला आहे. तर मी इथे सर्व पत्तागोबी जो आहे अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे. बघा किती सुंदर आपला पत्तागोबी जो आहे मस्त बारीक झालेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असा सुंदर आपण एक सारखा पत्तागोबी कापून घेतलेला आहे. आता हा पत्तागोबी जो आहे आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया.
आता मी इथे एक लसणाची कांडी घेतलेली आहे आणि ती लसणाची कांडी जी आहे अशी प्रकारे आपल्याला सोलून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही असे एक कांडी घ्यायची, अशी खाली ठोकायची आणि मस्त त्याची साल्ट असे निघून जातात. हे बघा असा लसूण मी शिलून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण काही जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. याच्यामध्ये अगदी आपले घरगुती जे मसाले असतात तेच आपण इथे वापरलेले आहेत. यामध्ये आपण सर्वप्रथम कोथिंबीर अशी बारीक चिरून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता, याच्याने अगदी कोथिंबीर सुद्धा कापल्या जात नाही, ती सुद्धा आपल्याला डबल कापावी लागत आहे. हे बघू शकता तुम्ही, मी डबल कापलेली आहे. आता आपल्याला इथे एक टमाटा घ्यायचा आहे. जो वरचा भाग असतो तो आपल्याला कापून टाकायचा आहे आणि असं एक प्रकारे बघायचं आहे त्याच्यामध्ये आळे आहे का, काही घाण आहे का. मग रफली असं एक टमाटा आपल्याला असं कापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पत्ताकोबीची भाजी शिजेल त्यामध्ये आपले हे टमाटर शिजून जाईल. हे बघा मी अगदी बारीक कापत नाही, अगदी मोठं मोठंच कापत आहे ते टमाटर. आता यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, एक टमाटर, कोथिंबीर, हळद, मीठ, शेंगदाणे, धने, लसूण आणि अगदी 4 ते 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण याचं पहिले सर्वप्रथम याचं वाटण तयार करून घ्या. वाटण कशाचं तयार करायचं आहे, ही ज्या मिरच्या आहे, शेंगदाणे आहेत, लसूण आहे आणि धने आहे, याचं आपला एक मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये लगेचच मोहरी टाकली आहे. आपली मोहरी तडतडली याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. लगेचच आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, आपले जिरे मोहरी तडतडलं तर यामध्ये लगेचच टमाटर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त याच्यामध्ये टमाटर एकदम फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग त्यानंतर आपण जे वाटण जे तयार केलेलं होतं ना ते यामध्ये आपण टाकून देऊया. तुम्ही बघू शकता मस्त टमाटे आपले फ्राय होत आहेत. तर हे बघा आपण इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आपण जे वाटण हिरवी मिरच्या, शेंगदाणे, धने जे घेतले होते त्याचं हे वाटण आहे. आपण ते वाटण आता याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि जे वाटण आहे ते कच्चं असल्यामुळे याच्यामध्ये आपण आता व्यवस्थित परतून घेऊया. बघू शकता आपण जे वाटण आहे ते कच्चंच होतं आपलं. आता याच्यामध्ये ते व्यवस्थित परतून जातील आणि आपले जे टमाटे आहेत ते सुद्धा बारीक झाले आहे. इथे आपण जो आपला पत्ताकोबी जो आहे मस्त स्वच्छ पाण्यात धुवून याच्यामध्ये आता ते टाकून घेतलेलं आहे. जी कोथिंबीर आहे आणि मीठ, हळद आहे ते पण टाकून घेऊया. मस्त व्यवस्थित याला जे आहे व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आपल्याला. एक जीवपर्यंत आपण याला मिक्स करत राहूया. आधी मिक्सरला आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि जे ट्रेमध्ये आपली जी हळद आहे आणि मीठ आहे ते त्याला लागलेलं असेल ते सुद्धा याच्यामध्ये धुवून टाकून देऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण इथे भाजी तयार केलेली आहे. याच्यामध्ये खूप काही मसाले सुद्धा लागलेले नाही आहेत आणि आपली भाजी सुद्धा तयार झालेली आहे घरगुती मसाल्यापासून.
आता ही भाजी जी आहे आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे मस्त अशी शिजून द्यायची आहे. 20 मिनिटं भाजी शिजली का आपली भाजी जी आहे रेडी आहे खाण्यासाठी. आता आपण याला एक 15 ते 20 मिनिटं आपल्या भाजीला मस्तपैकी शिजू देऊया. बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण हिला 15 ते 20 मिनिटं शिजून देऊया आणि मस्त आपली बाजरीची भाकर जी आहे तिच्यासोबत मस्त खायला घेऊया. तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. याच्यासोबत मस्त जाडसर मस्त बाजरीची भाकर केलेली आहे, लोणचं घेतलेलं आहे, भात घेतलेला आहे आणि आपण जी भाजी केलेली होती ती भाजी घेतलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? जर आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.